वेलकम टू मदीना. तुमचं नाव? हेमंत कुटे. आणि मदीनामध्ये तुम्ही काय करताय? मी स्लीपर आहे. अच्छा, तुम्ही ते राहता मदीनामध्ये? हो इकडे. आणि काय करता, म्हणजे जॉब तुमचा काय जॉब आहे? प्रोफाईल कोऑर्डिनेटर आहे मी. अच्छा. टर्नअराउंड कोऑर्डिनेटर. ठीक आहे ठीक आहे. आणि लाईक शेअर सबस्क्राईब बोला. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू बाय. वेलकम टू मदीना. ट्रॅफिक पोलीसची गाडी बघा. आणि हे कोणतं तरी मॉस्क आहे आणि ही आहे आमची बस. हे आहे आमचं हॉटेल. वेलकम टू मिलेनियम मदीना. इथे लाईट्स पण ऑफ आहेत आणि इथे क्रू बसलेत. आहे तर आता वाजलेत रात्रीचे 2 आणि हा आहे माझा रूम. छान आहे, ग्रे कलर आहे आणि बाथटब पण आहे इकडे. मिडल ईस्टमध्ये आणि अशा सगळ्या गल्फ कंट्रीजमध्ये ना बाथटब असतोच असतो. व्ह्यू पण छान आहे आणि इकडून मून दिसत होता मला थोड्यापूर्वी. तर लेट्स सी, मी तुम्हाला दाखवू शकते का? तो मून आहे, मून. चंद्र आहे साक्षीला. आणि ही मी. सो खूप दिवसांनी मी ब्लॉग करते. युनिफॉर्ममध्ये अलाउड नाही आहे, तर मी जे पण आयडेंटिफिकेशन असू शकतं युनिफॉर्मचं ते सगळं काढलं आहे. आणि माझी रूममेट आहे ती तिच्या मम्मीला कॉल करते. आता इकडे वाजले किती 2, तर इंडियामध्ये वाजले असतील 2.5 तास पुढे, तर 3, 4, 4:30. तर तिची मम्मी जागी अजून पण तिच्या फोनची वाट बघते, तर ती फोन करते. आणि फ्लाईट खूप छान होती पण खूप किऑटिक होती. खूप सारे पॅसेंजर्स ढाका जकार्तावरून आलेले. इंग्लिश नाही, हिंदी नाही, मराठी तर नाहीच नाही. तर खूप लँग्वेज बॅरियर होतं आणि काय कोणाला कळतच नव्हतं. आणि वॉशरूमचं तर काय वाट लागली ते तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि बस ठीकच होती फ्लाईट. आणि सगळे गर्ल पॉवर, सगळ्या मुली आहे. कॅप्टन फर्स्ट ऑफिसर पहिले मुलगा होता, मग त्याचं नाव चेंज होऊन एक मुलगी पुल आउट झाली, तर आम्ही सगळ्या मुलीच होतो फ्लाईटवर. आणि कॅप्टनचे हजबंड पण आले त्यांच्यासोबत इकडे. ते पिलग्रिमेज करायला जाणार आहेत मदीनामध्ये. आणि इकडे खूप साऱ्या जागा आहेत जिकडे नॉन मुस्लिम्सला अलाउड नाही आहे, पण असे वॉलमध्ये जाऊ शकतो. कॅप्टन बोलत होती की तुम्ही बाहेर फिरायला जा, पण मी युजली जेटामध्ये पण कधी निघाली नाही हॉटेलच्या बाहेर, तर इथे पण मला निघायचं नाही. आय हॅव माय रिझन्स. तर ही गोष्ट आहे. तर मी आता सकाळी लवकर उठेन, आता फटाफट आंघोळ करेन, झोपेन. सकाळी उठून आम्हाला ब्रेकफास्ट करायला जायचं आहे आणि उद्या आहे सोमवार. हर हर महादेव. तर मी सोमवारी नॉनव्हेज नाही खात, तर व्हेजमध्ये आय एम होपिंग आलूचं काहीतरी ऑप्शन असेल. तसं मी खूप जेवली आहे, म्हणजे मी घरातून कुक आलेली, रुपाली आलेली, तर तिने एकदम यम हे बनवला कीमा रोलमध्ये अंडर चीज वगैरे सगळं कॅरेमलाइज अनियन्स आणि ते सगळं तिने टाकलेलं, तर ते मी घेऊन आलेली. आणि माझी सर्व्हिस एक्झॅक्टली 11:45ला संपली, तर मी पहिले फटाफट हात सॅनिटाईज करून फटाफट मी माझा टिफिन संपवला आणि एक्झॅक्टली 11:57वर माझा टिफिन संपला. तर मी एकदम वेळेवर त्या जेवली, कारण 12च्या नंतर ऑब्व्हियसली मला खायचं नाही नॉनव्हेज. तर माझं पोट तर एकदम तुडुंब भरलं आहे. पण उद्या तर सकाळी ब्रेकफास्ट करेन, थोडंफार काहीतरी खाईन आणि मी घरातून असे गार्लिक टोस्ट आणि असे थोडे अंटर टाईमपासवाल्या मंचीज आणल्या आहेत, ते खाऊन माझं पोट भरेल. आणि तुम्हाला माहीत असेल की मी जास्त आय एम नॉट दॅट फूडी की मला 2-3 टाईमचं जेवण लागतंच. आय कॅन सर्वाईव्ह, सो इट्स ओके. तर आता मी तयारी करते झोपायची आणि झोपायला जाते. सो गुड नाईट. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. सकाळचे 9:30 वाजलेत. मी बिलकुल पण झोपली नाही, म्हणजे डोळे असे सुजलेले दिसतात आहे ना, मला जरा पण झोप नाही आली. आणि मला माहीत नाही का, ॲक्च्युली एकदम सगळं प्रॉपर होतं, अंधार होता आणि शांती होती, पण झोपच नाही आली मला. तर मी असे सुजलेल्या डोळ्यांमध्ये थोडा मेकअप करून खाली चालली आहे नाश्ता करायला. ब्रेकफास्ट बुफेमध्ये फक्त एकच व्हेजिटेरियन गोष्ट आहे, ती आहे डाळ. तर आता मी काय करेन, मी थोडेफार व्हेजिटेरियन आयटम जमा केले. तर हे आहे हमस आणि काय बोलतात मला इथे पिटा ब्रेड मेबी, आणि आहे 2 व्हेजिटेरियन डोनट्स.
म्हणजे एक डोनट आहे आणि दुसरं काहीतरी इजिप्शियन काहीतरी आहे. पण मी कन्फर्म केलं आहे, ते बोल हे व्हेजिटेरियन आहे. आणि मला अजून एक गोष्ट मिळाली, हे आहे व्हेज फ्राईड राईस, बेक पटेटोज आणि केक. तर आय गेस एवढ्या ब्रेकफास्टमध्ये माझं पोट भरायला पाहिजे. आणि माझी सगळी क्रू आणि आम्ही डिसाईड केलेलं 9:30पर्यंत खाली यायचं, फर्स्ट ऑफ नाही सगळ्यांनी. पण आता अजूनपर्यंत तिकडे खाली कोणी दिसत नाही आहे. तर आय एम होपिंग ते येतील, कारण आता फक्त 15-20 मिनटामध्ये बुफे बंद होणार आहे. राऊंड 2 फ्रूट्स आणि केक आणि चीज मी बस बघायला आणलं आहे. बघूया आतून कसं आहे आणि टेस्ट करून ट्राय करूया. आणि सगळ्यामध्ये फक्त हा केक छान होता व्हाईट कलरचा, बाकी सगळं सो होतं, जास्त ऑप्शन्स नाही आहे. गाईज मी हे नवीन घर विकत घेतलं आहे. इट्स अ स्टुडिओ अपार्टमेंट या आतमध्ये. आणि हे आहे माझं घर आणि इकडे आता मी चहा बनवणार आहे. ये क्या आहे? हे काहीतरी आयटम आहे एस्थेटिक. बस एवढंच. आम्ही खाली रिसेप्शनवर विचारलं की काय असं टाइमपास करण्यासाठी इकडे कुठली जागा आहे का, जसं पूल वगैरे जिकडे जाऊन आम्ही थोडं चिल मारू शकतो. तर गोष्ट आहे की या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल नाही आहे. मग मी ते लिफ्टमध्ये ना वर येताना बघितलं की क्रू लाऊंज करून एक काहीतरी जागा आहे. तर मी विचार केला जाऊन बघेन काय आहे. तर हे आहे गाईज क्रू लाऊंज आणि इथे सगळे फ्लाईट्स आणि ते सगळे लिहून आले आहेत. पाकिस्तान एअरवेज आणि या सगळ्या फ्लाईट्स आहेत इथे. आणि हे क्रू लाऊंज आहे मस्त एकदम. इथे पार्टी करायला काय मजा येईल, पण नाही करू शकत, इथे अलाउड नाही आहे. आणि हा इथे ब्रीफिंग घेऊ शकतो क्रूची, क्रू ब्रीफिंग. आणि हे सगळं आहे, टी कॉफी वगैरे आहे इथे. ऑप्शन्स खूप सारे आहेत हे बघा, कॉफी वगैरे खूप आहेत. 2-3 कॉफ्या घेऊन जाते मी इथून. आणि अजून काय इथून व्ह्यू दाखवते तुम्हाला, थांबा. व्ह्यू, दिस इज द व्ह्यू गाईज. खाली काहीतरी कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, JCB की खुदाई. हे इथे काम चाललं आहे. JCB नाही, इकडे कॅटचे काय बोलतात त्याला, जे पण आहे. आणि हे सगळं कन्स्ट्रक्शन चालले आहेत आणि ते कोणते तरी डोंगर आहेत, पण मी तुम्हाला त्याचं नाव नाही माहीत. आणि आय गेस इथे एअरपोर्ट आहे ते ब्लू कलरचा, की एअरपोर्ट पाठी आहे. पाठच्या साईडला आहे ना एअरपोर्ट? हा त्या साईडला आहे. हां, हे एअरपोर्ट नाही आहे, मग कुठली तरी बिल्डिंग आहे. असं काही इकडे आहे, दूरवर काहीच नाही आहे. हे एअरपोर्टच आहे, हे एअरपोर्टच आहे. हे बघा, हे प्लेन आहे आणि हा पार्किंग बे. टेकअप करतोय, टेक ऑफ होता, पण टेक ऑफ बघूया. जा ना. जलजीरा एअरवेज. गाईज, सौदी अरेबियामध्ये 33 मिलियन पाम ट्रीज आहेत आणि जगातल्या सर्वात जास्त डेट्सचं प्रोडक्शन इथे होतं सौदीमध्ये. आणि त्याच्यात पण सर्वात जास्त मदिनामध्ये होतं. आणि एक तुम्हाला मी एकदा खूप आधी जेव्हा मी जेड्डामध्ये गेलेली तेव्हा मी तुम्हाला दाखवलेलं अजवा डेट्स. तर गोष्ट ही आहे की मी जेड्डामध्ये बाहेर शॉपिंग करायला कधी जात नाही, पण मी एअरपोर्टवरून एकदा अजवा डेट्स घेतलेले, विच इज लाईक व्हेरी एक्सपेन्सिव्ह, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ते डेट्स इकडे मदिनामध्ये म्हणतात. आणि खूप यम, असं तोंडात असं कापूस ठेवलं कसं विरघळेल तशी त्याची टेस्ट आहे. आणि तेच इकडे बसून आम्ही टाईमपास करतोय, थोडं विटॅमिन D आणि थोडा व्ह्यू एन्जॉय करतोय. इथे आम्ही आता आलो आहोत आणि इकडे एकदम मस्त एक व्ह्यू आहे, जस्ट फॉर युअर आईज ओनली. वाव, झाला आमचा टाईमपास. आणि गुड टू नो इन्फॉर्मेशन आहे की मेक्का इस्लामची सर्वात फर्स्ट होलिएस्ट सिटी आहे आणि सेकंड होलिएस्ट सिटी आहे मदिना, जिथे मी आता आहे. तर आता खूप कंटाळा आणि झोपण येते, तर वी आर गोइंग बॅक टू द रूम. हा व्हिडिओ बनवतोय, फोटो काढ. हे बघा, हे एअरपोर्ट आहे. हे काल इथूनच आम्ही आलेलो, तुम्हाला आतून दाखवलेलं ना, सफेद फुलासारखे. आणि हे बाहेरचे आहे, हे मला शब्दच नाही आठवत, काय बोलतात ग, सूर्याच्या एनर्जीवर, सोलार एनर्जी, सूर्याच्या एनर्जीवर सोलार एनर्जी पॅनल्स येते. आणि हे इथले खाली गाड्या चालल्या सगळ्या. ट्रॅफिक बिलकुल नाही आहे, दूरवर बघा काहीच नाही आहे. मुंबईमध्ये अशी खाली जागा मिळाली तर किती बिल्डिंगे बांधतील मुंबईवाले. झोपड्या नको बोलू रे, बिल्डिंग येऊन बांधतील. झोपडच आहे ना, मग बिल्डिंग इथे. आणि काय कन्स्ट्रक्शन पण नाही चाललंय, त्या साईडला तरी चाललेलं. चला बॅक टू रूम. आम्हाला टाइमपास करायला काहीच नाही,
तर आम्ही जिम एक्सप्लोर करायला आलो आहे. हे बघा गाईज, मदिनाचं जिम. आणि हे माझं फेवरेट ट्रेडमिल, त्याच्यावर किती मोठं आहे हे, किती मोठं आहे. आम्हाला थोडी जिम करून दाखव. जीन्स घालून ही जिम करते आहे. आणि हे पण किती मोठं आहे बघा. हे ती खरंच करते. मुलींना जिम करायला अलाउड नाही आहे इकडे. तुला आता पनिशमेंट $500. जाऊया पण. तर ही आहे मिलेनियम हॉटेलचं रिसेप्शन. आणि इथे आहे चाय आणि डेट्स. हे खूप अरेबिक कंट्रीज एकदम काय बोलतात, बेसिक नीड नाही ग, बेसिक अतिथीला काय बोलतात, गेस्ट सर्विस काहीतरी आहे. तुम्हाला मी पिऊन दाखवते चहा. तर हे आहे क्यूटचा कप. चहा पिऊया आणि एक डेट खाऊया. डेटला मी कसं घेऊ. हे डेट आहे आणि हा चहा. चीअर्स मध्ये. खूप यम आहे. आणि डेट रिअल लाईफ नाही तर भेटत नाही, तर ही डेट ही सही. जाणार डेटवर. गाईज, चीज केक आणि फ्लेवर्स इथे बघा. पिस्टॅशिओ, मँगो चीज केक, सिनेमन चीज केक, रास्पबेरी चीज केक. गाईज, तोंडाला पाणी. ग्रीन कलरचं काय, पिस्टॅशिओ केक. माझ्याकडे एवढे पैसे नाही ब्रो. 35,000 काहीतरी लिहिले. स्लायकर केक. हे बघा केक काय मस्त आहे. केक बघून असं तोंडाला पाणी सुटलंय ना. मी सगळ्या केकला नजर लावली. हे बघा, हे इथला व्ह्यू. देऊया ना तिला चार्जर नेऊन. आणि हे इथे आम्ही बसलेलो. बघा इथे छान फुलं आहेत. आणि आम्ही थोडंसं सकाळी ब्रेकफास्ट केला. आणि पोस्ट केलेली आहे की मॅप आहे, तो माझ्या कपड्यांना एक्झॅक्टली मॅचिंग आहे. गाईज, मॅचिंग. मी इथे बसून 2 रील्स बनवले. तर लवकरच ते यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर येणार. ऐका, डाएट करते, हेल्दी दिसते, एकदम फ्रेश. मी प्रॉपर झोपली नाही तर मला इकडे फोडी आली एक. आता जेव्हा झोपेन तेव्हाच ती जाईल. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि सनसेट झाला इथे. आणि हे जे खुदाई यांची चालली आहे ना, हे त्याचा भयंकर आवाज येत होता दुपारी. पण मी झोपली कारण मी थकलेली. आता रेडी होऊया फ्लाईटसाठी. व्हॉट डिड आय टेल यू. मी झोपली 2-3 तासांनी. हे बघा, माझी फोडी ऑलमोस्ट फ्लॅट झाली. आणि छान होता असा लेवर. तर लेवर ऑलमोस्ट संपायला आला. आता 7 वाजलेत. 1 तासात रेडी व्हायचं आहे आणि फ्लाईटवर जायचं आहे. आणि आता खूप लोक लिहितील की वाय डिडंट यू गो आउट आणि एक्सप्लोर आणि सगळं. तर मी जेड्डा आणि मदिनामध्ये बाहेर जात नाही हॉटेलच्या. आय हॅव माय रिझन्स. आणि फ्लाईट पण काल थोडी अशी होती की म्हणजे थोडा विचार करून पण असं वॉमिटवाली फिलिंग येते. बिकॉज खूप काय बोलणार, खूप अनहायजेनिक फ्लाईट्स असतात अशा. मोस्टली तर खूप सारे पॅसेंजर्स बांगलादेशी होते. आणि देर वॉज दिस एकदम घाणेरडी स्मेल पूर्ण कॅबिनमध्ये. आणि वॉशरूममध्ये पण सुसू पूर्ण फ्लोअरवर केलेली ती पूर्ण बाहेर येत होती गॅलीमध्ये. आणि एक पॅसेंजर तरी स्पिट इन द लॅबोरेटरी. एक म्हातारा पॅसेंजर होता. तर असं सगळं एकदम अनहायजेनिक आणि एकदम असं विचार करून पण एकदम असं वॉमिटवाली फिलिंग येते. बट जॉब इज अ जॉब आणि करावं तर लागणारच. दिवस छान होता. हॉटेलमध्ये पण टाईमपास केला. व्लॉग हा बनवला मी. आणि 1-2 रील्स बनवल्या. एकदम एस्थेटिक खाली हॉटेल होतं तिथे जाऊन. आणि आता लेट्स गो फॉर द फ्लाईट. तयार होऊन मग मी वायूला व्हिडिओ कॉल लावला आणि त्याच्याशी बडबड केली. थोडा वेळ टाईमपास केला कारण थोडे एक्स्ट्रा वेळ होता आम्हाला निघण्यासाठी. मग त्याला बाय बाय केलं आणि त्याला मी बोलली की आय मिस यू माय क्यूटी लिटल बाय. मदिनाची एअर क्वालिटी 66 आणि मुंबईची 120 विच इज नॉट बॅड.